धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। पद वाचवण्यासाठी मुंडेंना दिल्लीत जावं लागतंय। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत, तरी त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत जावं लागतंय। ही महाराष्ट्राची अवस्था आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला। तर पक्षाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा लाखो श्रद्धाळूंची व्यवस्था करा असं म्हणत कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरूनही राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय। ही महाराष्ट्राची अवस्था आहे। मोठी बातमी आहे। भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच पक्षाकडून कारवाई होणार असल्याची माहिती आहे। पक्ष विरोधी कारवाई केली, यामुळे मोहिते यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। तर मोहितेंना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस दिली होती, त्यानंतर मोहितेंकडून या संदर्भात उत्तर दिलं गेलंय। तर पक्षविरोधी भूमिका मांडली नाही असा खुलासा या कारणे दाखवा नोटीसीमध्ये मोहिते यांनी केल्याचा दावा केला जातोय। तर या मोहितेंनी भलेही दावा केला तरी त्यांच्या विरोधामध्ये सबळ पुरावे पक्षाकडे असल्यानं पुढील कालावधीमध्ये मोहिते यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। वारंवार भाजपचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडून तसा आरोप केला जात होता आणि आता त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।